महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। 28 जूनची टीईटी अतिशय जवळ आलेली आहे आणि बघा बऱ्याचशा शिक्षक बांधवांचे फोन आले होते की सर दिनदर्शिकेवरती व्हिडिओ घ्या, खूप छान छान कमेंट सुद्धा आलेल्या होत्या आणि आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात केलेली होती, पण दिनदर्शिकेबद्दल खास करून यवतमाळवरून कांचन मॅडम आहेत, त्यांनी वारंवार आठवण करून दिली की सर दिनदर्शिकेवर एखादा व्हिडिओ घ्या आणि यावरती 100% क्वेश्चन हा बनत असतोच आणि याचा मार्क्स जायला नको। बघा तुम्ही खूप साऱ्या पुस्तकांमध्ये वाचलेलं असेल दिनदर्शिकेबद्दल किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील, पण आपण खूप लेंदी व्हिडिओ बनवणारही नाहीये, पण एका व्हिडिओमध्ये तुमचा दिनदर्शिकेवरचा कुठलाही कसाही प्रश्न जरी आला तरी तो 100% बरोबर आलाच पाहिजे, म्हणून आपला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आपला व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट असतो बघा, बाकीचा कुठलाही टाइमपास नसतो। आता इथे आपण सर्वसाधारण वर्ष आणि लीप वर्ष यावर थोडीशी चर्चा करूयात सर। आता तुम्ही म्हणाल की यावर काय चर्चा करायची, हे तर आम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा एकदा एक नजर म्हणून टाकून ठेवा। तर सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात हे तुम्हालाही माहिती आहे, यामध्ये 366 दिवस असतात। का 366? तर यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो, म्हणून त्यामध्ये 366 दिवस असतात सर। तुम्हाला हेही माहिती आहे यामध्ये 52 आठवडे असतात आणि एक दिवस शिल्लक असतो। त्यानंतर यामध्ये काय असतात तर 52 आठवडे आणि 2 दिवस तुम्हाला शिल्लक असणार आहेत। हा काय होणार आहे, त्यामधला एक फरक होणार आहे। त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला एक लक्षातच ठेवणं गरजेचे आहे। समजा 2025 हे एक सर्वसाधारण वर्ष आहे सर, आणि हे सर्वसाधारण वर्ष 1 जानेवारीला सुरू झालं। कोणतंही वर्ष 1 जानेवारीला सुरू होतं, पण सुरू होत असताना 1 जानेवारीला जर समजा सोमवार होता सर, तर या वर्षाच्या 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे तर सोमवारच असणार आहे सर। म्हणजे जर समजा न्यू इयर सोमवारी सुरू झालं ना सर्वसाधारण वर्षाचं, तर 31 सुद्धा समजून जायचं की सोमवारीच येणार आहे। म्हणजे साधारण रविवारी जर सुरू झालं तर हाही रविवारीच येणार आहे 31, हो की नाही? तर या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे। आणि इथं लीप वर्षामध्ये काय होणार आहे, जर समजा हे लीप वर्ष जर सोमवारी सुरू जर झालं तर ते काय होणार आहे, एक दिवस पुढे जाणार आहे, म्हणजे ते मंगळवारी वर्ष ते संपणार आहे। या गोष्टी आपल्या इथे लक्षात ठेवणं खूप गरजेच्या आहेत। आणि त्यानंतर काही गोष्टी आपल्याला चर्चा करायच्या आहेत, त्या प्रश्न सोबत आपण करूयात, म्हणजे तुम्हाला त्या वेळेला त्या गोष्टी लक्षात येतील। काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या दिनदर्शिकेवर। हे कॅलेंडरचं पान मुद्दाम टाकून ठेवलेलं आहे, या जून महिन्याचंच कॅलेंडरचं पान आहे ते, कारण ते आपल्याला थोडंसं कामाला येणार आहे, तुम्ही दररोज पाहता तरी सुद्धा। पहिला प्रश्न आहे, अनिल हा रमेशपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे। दोन व्यक्ती आहेत, एक आहे सर अनिल, कोण आहे, एक आहे अनिल आणि दुसरा कोण आहे सर तर रमेश आहे। हा अनिल जो आहे ना तो मोठा आहे, किती दिवसांनी तर 10 दिवसांनी। 10 दिवसांनी मोठा आहे। अनिलचा जन्म सोमवारी झाला, या अनिलचा जन्म जो आहे ना तो कधी झालेला आहे, सोमवारी झालेला आहे। आणि रमेशचा जन्म कधी झाला हे आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, तर कोणत्या वारी झालेला आहे हे विचारलेलं आहे। मग आपण काय करणार आहोत, हे बघा इथं मी एकदम साधा प्रश्न घेतलेला आहे। साधा घेण्याचं कारणही हे आहे, एवढा सिंपल प्रश्न विचारतील का, नक्कीच नाही, पण मात्र आपल्याला काय करायचं आहे की ज्यांना दिनदर्शिकेच्या प्रश्नांचं काही कळत नाही, म्हणजे काही कळत नाही म्हणण्यापेक्षा खूप अवघड जातं किंवा ही शब्दरचना अवघड वाटते, त्या शिक्षक बांधवांना सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचा आहे आणि त्यांचाही विचार करायचा आहे, म्हणून सोपा प्रश्न आपण अगोदर घेतलेला आहे। पुढे अवघड प्रश्न सुद्धा मी घेतलेले आहेत, ते तुम्हाला बघायला मिळतील। बघा हा जो रमेश आहे तो कोणत्या वारी त्याचा जन्म झालेला आहे। मग सर याला सोपी गोष्ट ट्रिक काय असते, तर हा 10 दिवसांनी मोठा आहे, मग याला भाग देतो आपण 7 ने। आता हे वारंवार तुम्ही पाहिले, याला भाग 7 ने देतात, 7 ने देतात, तो का 7 ने देतात, तर आपल्या एका आठवड्यामध्ये सर 7 दिवस असतात, म्हणजे रविवारपासून शनिवारपर्यंत हे 7 वार आहेत, म्हणून 7 ने भाग देत असतो। 7 ने जर या 10 ला भाग दिला तर 7 एक 7 होतात आणि बाकी किती उरते सर, तर 10 वजा 7 ही आमची उरणारी बाकी असते, म्हणजे 3 बाकी उरते सर। म्हणजे काय आहे, हे 3 दिवस असतात सर पुढे जायचे। आता पुढंच का, कारण अनिलचा जन्म हा अगोदर झालेला आहे आणि रमेशचा जन्म हा नंतर झालेला आहे, नंतर म्हणजे पुढे झालेला आहे। मग याचा अर्थ काय आहे की सोमवारी जर अनिलचा जन्म झाला असेल तर आपण काय करायचं, 10 दिवस पुढे नाही जायचं सर, तर फक्त किती दिवस जायचंय, 3च दिवस पुढे जायचं। मग सोमवार पासून पुढे 3 दिवस, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे या रमेशचा जन्म कधी झाला असेल सर, तर गुरुवारी झालेला असेल। एकदम साधा प्रश्न समजण्यासाठी म्हणून सावकाशपणाने आपण घेतलेला आहे। आता हे कॅलेंडरचं पान टाकण्या पाठीमागचं
एक दृष्टिकोन हाही आहे. हे कॅलेंडरचं पान आहे सर जून महिन्याचं. या तुम्हाला एक गोष्ट चांगली माहिती आहे की आपले जे काही महिने असतात जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, या जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत काही महिन्यांमध्ये 31 दिवस आहेत, काही महिन्यांमध्ये 30 दिवस आहेत आणि फेब्रुवारी हा एकच महिना असा आहे की त्यामध्ये 28 दिवस हे सर्वसाधारण वर्षात येतात, तर 29 दिवस हे लीप वर्षामध्ये येतात. मग आता इथं जून महिना जर समजा 30 दिवसाचा आहे, तर या 30 दिवसाचं विभाजन कसं कसं झालेलं असतं या वारांमध्ये. तर बघा, जर समजा आपण याला 7 ने जर भाग दिला, कितीने भाग दिला? 7 ने भाग दिला, तर 7 चोक 28 होतात. 30 मधून 28 गेले तर बाकी 2 उरते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे काळजीपूर्वक समजून घ्या, याचा अर्थ असा आहे की जर समजा हा जून महिना जो आहे, जून महिन्याचे हे जे 2 तारखा आहेत, पहिली आणि दुसरी तारीख, ही या महिन्यामध्ये 5 वेळा येणार आहे सर. किती वेळा? 5 वेळा. आणि बाकीच्या ज्या तारखा आहेत ना, या 4च वेळा येणार आहेत. हा एक ऍडिशनल पॉइंट लक्षात ठेवा, तो पुढच्या प्रश्नाला कामाला येणार आहे. मग असं कधी कधी होतं, तर 31 दिवसांचा जर महिना असेल तर पहिला, दुसरा आणि तिसरी तारीख ही 5 वेळा येते, म्हणजे ते वार 5 वेळेला येत असतात. त्यानंतर राहिलेल्या ज्या काही तारखा आहेत, ह्या ज्या असतात त्या काय असतात? 4 वेळा येत असतात. म्हणजे आपल्याला काय आहे की 1 आणि 2 ने हा महिना सुरू झालेला आहे, तो वार काय येणार आहे? इथे 5 वेळा येणार आहे, राहिलेले वार 4 वेळा येणार आहे. त्या प्रश्नांमध्ये हे तुम्हाला निश्चितच कामाला येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. सौरभचा जन्म 25 जानेवारी रोजी रविवारला झाला व अनिताचा जन्म 28 फेब्रुवारी रोजी झाला, तर अनिताच्या जन्माचा वार कोणता? असं आपल्याला विचारलेला आहे. आता हा जो सौरभ आहे सर, हा सौरभचा जन्म कधी झालेला आहे? तर सौरभचा जन्म झालेला आहे सर 25 जानेवारीला झालेला आहे. आणि त्या दिवशी वार काय होता? तर त्या दिवशी वार होता सर रविवार. काय होता? रविवार होता. एकदा कळालं ना, म्हणजे मग तुम्ही स्पीडला करणार आहात सर. आणि ही जी अनिता आहे ना सर, अनिताचा जो काही जन्म आहे ना, तो जन्म झाला होता 28 फेब्रुवारीला. कधी? 28 फेब्रुवारीला झाला होता. तर या दिवशी कोणता वार असेल हे आपल्याला विचारलेलं आहे, एवढंच दिलेलं आहे. मग आता मला सांगा तुम्ही, याचा जन्म रविवारी झालेला आहे, म्हणजे 25च्या पुढे महिना कधी संपणार आहे? तर 26, 27, 28, 29, 30 आणि 31, म्हणजे 6 दिवसानंतर जानेवारी महिना काय होणार आहे? संपणार आहे. आणि हा फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस किती आहेत सर? तर 28 दिवस आहेत. या दोघांची करायची असते सर फक्त बेरीज, कारण याचा जन्म इथे झालेला आहे आणि या अनिताचा जन्म 28 फेब्रुवारीला झालेला आहे. म्हणजे किती दिवसानंतर अनिताचा जन्म झाला हेच आपण इथे काढत आहोत. तर या दोघांची बेरीज होते 34. या 34ला सर तुम्ही 7 ने भाग द्या. 7 चोक 28 होतात, उरतात किती? 6च उरतात. किती उरतात? 6च उरतात. थोडंसं आपण पुढे गेल्याच्या नंतर स्पीड वाढणार आहे. काही जण 7 चोक 28 हे कट करून टाकून हे 6च उरलेले आहेत असंही म्हणतील, बरोबर आहे. पण आपल्याला सगळ्यांना सोबत घ्यायचं हे मी म्हटलेलं आहे, म्हणून एक स्टेप आपण इथं वाढवलेली आहे. तर बघा, आता 6 दिवस पुढे मोजायचं आहे फक्त सर. कशापासून? तर या सौरभच्या जन्माच्या वारापासून पुढे 6 दिवस मोजायचे आहेत, बस एवढंच आहे. मग याचा जन्म सौरभचा कधी झाला? तर रविवारी झाला. आणि जर त्याचा जन्म रविवारी झालेला आहे तर 6 दिवस पुढे जायचं आहे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. झालं उत्तर तुमचं. म्हणजे अनिताचा जन्म काय झालेला आहे? शनिवारी झालेला आहे. आता हळूहळू तुमच्या लक्षात येत असेल सर, पुढच्या प्रश्नांकडे अजून चांगल्या गोष्टी लक्षात येतील. फक्त कंटिन्यू व्हिडिओ बघा, आणि जर एखादी गोष्ट नाही कळाली ना, थोडासा व्हिडिओ पाठीमागे घ्यायचा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतात. बघा, जानेवारी महिन्याची सुरुवात गुरुवार पासून झाली, तर या महिन्यातील 8 तारखेचा वार या महिन्यात किती वेळा येईल? बघा, इथे शब्दांमध्ये कधीच फसायचं नाही सर. शब्द कसे जरी विचारले ना, दिलेले असले ना, तरी सुद्धा प्रश्न सुटतो. कसा सुटतो? तर जानेवारी महिन्याची सुरुवात गुरुवार पासून झाली, इथपर्यंत फक्त क्लिअर कट ठेवा. म्हणजे काय झालं, तर 1 जानेवारीला वार कोणता होता सर? तर गुरुवार होता, हे आम्हाला माहित पडलं. बस इथपर्यंत तुमचं गणित सुटलं ना. आता पुढे चला, या महिन्यातील 8 तारखेचा वार. आता या महिन्यामध्ये 1 जानेवारीला जर गुरुवार होता, तर मला सांगा तुम्ही 8 जानेवारीला, म्हणजे एका आठवड्यानंतर वार कोणता येत असतो? तोच वार येत असतो.
म्हणजे इथं 8 जानेवारीला पण काय असणार आहे, गुरुवार असणार आहे. काय वार असणार आहे, गुरुवार असणार आहे. तर या महिन्यातील 8 तारखेचा वार या महिन्यात किती वेळा येईल, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये गुरुवार किती वेळा येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि मगाशीच मी काय सांगितलं होतं तुम्हाला की जानेवारी महिना सर हा 31 दिवसांचा असतो आणि जानेवारी महिना जर 31 दिवसांचा आहे तर 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख या ज्या तारखांचे वार आहेत हे 5 वेळा येतात सर. किती वेळा येतात, तर 5 वेळा येतात. 1 तारखेचा वार जो आहे तो कोणता आहे, गुरुवार आहे सर. मग गुरुवार यामध्ये किती वेळा येणार आहे, तर 5 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे, 5 वेळा. एवढं सोपं आहे सर हे सगळं दिनदर्शिकेचे प्रश्न, म्हणून हे चुकायलाच नको. 100% गुण मिळायलाच पाहिजे यावरती. म्हणून सावकाशपणाने आपण या सगळ्या काही गोष्टी घेतो, कारण खात्रीशीर 100% गुण येतात म्हणजे येतात. आणि प्रश्न विचारला जातो का, तर 101% यावर प्रश्न विचारला जातो. फक्त आपण सावकाशपणानं सोडवायचं आहे. सावकाशपणानं सोडवलं ना तर वेळ इकडं जास्त जात नाही. प्रश्न समजून घ्या म्हणजे वेळ जास्त जाणार नाही. प्रश्न कसाही असू द्या तुम्ही, तो सुटतो म्हणजे सुटतोच. बघा, एका वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी शुक्रवार होता, तर त्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकूण किती शुक्रवार असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला इथं थोडंसं नॉलेजची गरज आहे. काय नॉलेज पाहिजे आपल्याला, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते, तर 23 जानेवारीला असते सर. हे एक नॉलेज आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जसं की समजा शिक्षक दिन कधी असतो, बालदिन कधी असतो, या गोष्टी आपण सर्वसामान्यपणे जयंती वगैरे शाळेमध्ये साजऱ्या करत असतो. वेगवेगळे दिन आपण साजरे करत असतो, त्यामुळे आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना हे माहिती आहे. हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. तर 23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस यांची काय आहे, तर जयंती आहे. आणि या दिवशी कोणता वार आहे, तर शुक्रवार आहे सर. काय आहे, शुक्रवार आहे. तर पुढे प्रश्नात काय विचारलेला आहे, तर त्या वर्षातील जानेवारी महिन्यात एकूण शुक्रवार किती असतील. हा महिना हा जानेवारीचा आहे, 23 जानेवारीला शुक्रवारच होता, म्हणजे हा शुक्रवार किती वेळा येईल हे आपल्याला काढायचं आहे. मग आता मला सांगा, जर 23 जानेवारीला शुक्रवार असेल तर पुढचा शुक्रवार कधी येईल सर. 23 मध्ये किती मिळवणार, बरोबर आहे 7 मिळवणार. 23 मध्ये 7 मिळवले म्हणजे 30 तारखेला शुक्रवार असणार आहे. बरं, या 23च्या अगोदर शुक्रवार कधी येईल, तर 23 वजा 7 म्हणजे 16 तारखेला शुक्रवार येईल सर. अगदी बरोबर आहे. मग या 16 तारखेच्या अगोदर शुक्रवार कधी येईल, तर 16 मधून 7 वजा केले म्हणजे 9 तारखेला शुक्रवार येईल. त्याच्या अगोदरचा कधी येईल, तर 9 वजा 7 म्हणजे 2 तारखेला शुक्रवार येईल. आता या 2 मधून 7 जातात का, नाही जात. या 30 मध्ये जर 7 ऍड केले आपण तर ते 37 होतात. 37चा तर आपल्याकडे कोणताच महिना नाहीये, म्हणजे आपल्याकडे 2 तारखेला शुक्रवार, 9 तारखेला शुक्रवार, 16 तारखेला शुक्रवार, 23 तारखेला आहे हे प्रश्नातच दिलेलं आहे आणि 30 तारखेला शुक्रवार आहे. मग किती वेळा येईल हे विचारलेलं आहे, तर 1 2 3 4 आणि 5 वेळा येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय होतं, आपलं अचूक उत्तर होतं सर. किती वेळा लागला बरं, प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतला ना तर वेळ लागत नाही सर अजिबात. पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्न क्रमांक 5 आहे, 2005 सालचा महिला दिन बुधवारी आला होता, 2004 सालचा महिला दिन कोणत्या वारी आला असेल, असा हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला हे माहित पाहिजे सर, तर 8 मार्च 2005 ला कोणता वार होता, तर इथं बुधवार होता सर. तर आपल्याला 8 मार्च 2004 चा वार आपल्याला काढायचा आहे सर. बघा, 2004 हे वर्ष जरी लीप वर्ष असलं तरी लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हाच 29 दिवसाचा असतो आणि तो अजून आलेला आहे का, नाही, तो वरती आहे. म्हणजे आपण 2005 कडून 2004 कडे जात आहोत सर. 2004 कडे जात आहोत म्हटल्याच्या नंतर आपण एक दिवस काय होणार आहोत, मागे जाणार आहोत. म्हणजे बुधवारच्या ऐवजी इथे वार कोणता असणार आहे, तर मंगळवार असणार आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, केतकीचा जन्म 13 एप्रिल 2013 वार सोमवार रोजी झाला, तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. या पद्धतीचे प्रश्न निश्चित रूपाने येतात. बघा, केतकीचा जन्म 13 एप्रिल 2013 ला झालेला आहे. बघा, 2013 ला झालेला आहे. मग तिचा पहिला वाढदिवस कधी येईल सर, तर 2014 ला येईल. कधी येईल, 2014 ला. त्यानंतर दुसरा वाढदिवस 2015 ला येईल. त्यानंतर तिसरा वाढदिवस कधी येईल, तर 2016 ला येईल. पण कधी, 13 एप्रिलला
येईल. आता हे 13 एप्रिल का लिहिलं हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट करणार आहे. म्हणजे काय आहे, हे सर्वसाधारण वर्ष आहे सर, हे सर्वसाधारण वर्ष आहे, हे सर्वसाधारण वर्ष आहे आणि हे लीप वर्ष आहे. इथे आठवण ठेवा फक्त हे लीप वर्ष आहे याची, म्हणून इथं मी एप्रिल मुद्दाम लिहिलेला आहे. बघा 13 एप्रिल 2013 ला वार कोण वार होता, तर इथं सोमवार होता सर आमचा. मग मला एक सांगा, जर समजा हा सोमवार होता तर हे 2013 हे वर्ष काय होणार आहे की संपल्याच्या नंतर 13 एप्रिल 2014 ला जो वार येणार आहे तो पुढचा वार येत असतो, म्हणजे मंगळवार येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य वर्षामध्ये इथे काय येणार आहे, पुढचा वार येणार आहे म्हणजे बुधवार येणार आहे. आता इथं पटकन गुरुवार म्हणून मोकळं व्हायचं नाही, कारण का तर इथे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष कन्सिडर कधी होतं सर, जरी तर जानेवारी महिना असता ना तर लीप वर्ष कन्सिडर झालं नसतं, पण यामध्ये फेब्रुवारी महिना अगोदर निघून गेलेला आहे, म्हणजे 29 दिवसाचा महिना त्यात ऍड झालेला आहे. म्हणून इथे करताना आपल्याला प्लस 2 दिवस वाढवावे लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बुधवार नंतर गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे केतकीचा तिसरा जो काही वाढदिवस आहे तो कोणत्या वारी येणार आहे, तर शुक्रवारी येणार आहे सर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. एका वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कधी होता. बघा आपल्याला दोन्ही तारखा माहित पाहिजे, तर महात्मा गांधीजी यांची जयंती कधी असते, तर 2 ऑक्टोबर रोजी असते. जर समजा 2 ऑक्टोबरला कोणता वार होता, तर 2 ऑक्टोबरला होता सर बुधवार. कोणता वार होता, बुधवार होता. 2 ऑक्टोबरला जर बुधवार असेल तर आपल्याला कोणता वार काढायचा आहे, तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मेचा वार आपल्याला काढायचा आहे. मग 2 ऑक्टोबरच्या अगोदर पहिला राहणार आहे 1 ऑक्टोबर. त्यानंतर ऑक्टोबरच्या अगोदरचा महिना सप्टेंबर. कोणता येणार आहे, सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यामध्ये दिवस असतात किती, 30 की 31, तर 30 दिवस असतात सर. किती, 30. 30 म्हणजे बाकी किती उरते, 2 ची बाकी उरते. त्यानंतर इथे कोणता येणार आहे, तर ऑगस्ट महिना येणार आहे. दिवस किती असतात सर, 31. बाकी किती उरते सर, 3 उरते. ही बेरीज करायला सोपी जाते म्हणून ती छोटे आकडे घ्या सर. त्यानंतर जुलै महिना येणार आहे. जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात, 31. बाकी किती उरते सर, तर 3 उरते. त्यानंतर येतो जून महिना अगोदर येतो. जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, बाकी उरणारी असते सर 2, कारण 7 ने भाग दिल्याच्या नंतरची बाकी म्हणतोय बरं. त्यानंतर जूनच्या अगोदरचा महिना आहे मे महिना. यामध्ये दिवस असतात 31, बाकी उरते 3. 1 मेचाच वार आपल्याला काढायचा आहे, म्हणून 31 दिवस आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहेत. करा सर फक्त यांचीच बेरीज. किती होते बेरीज, 3 आणि 2 5, 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14. या 14ला द्या सर 7 न भाग. काय बाकी उरली, तर 0 बाकी उरली. 0 बाकी उरणे याचा अर्थ काय आहे सर, तर जर इथे बुधवार असेल तर हा वार सुद्धा काय असतो, बुधवारच असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. एका लीप वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन सोमवारी येत आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल, असा हा प्रश्न आहे. तर बघा एक वर्ष आहे आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे कधी येतो, तर 26 जानेवारीला येत असतो आणि 26 जानेवारीचा दिवस आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे सोमवार दिलेला आहे. त्या दिवशी काय आहे, सोमवार दिलेला आहे. जानेवारी महिन्याचे आता किती दिवस राहिलेले आहेत, तर 27, 28, 29, 30 आणि 31 5च दिवस राहिलेले आहेत. त्यानंतर या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सर दिवस असतात 29, म्हणजे इथे एकच दिवस पकडायचा आपण, 7 चोक 28, बाकी जी उरते ती इथे आपण घेणार आहोत. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात, 31 दिवस असतात, म्हणजे इथे किती घेतो आपण, 3 घेतो सर. त्यानंतर एप्रिल मध्ये 30 दिवस असतात, 30 दिवस असतात म्हटल्याच्या नंतर इथे किती उरतात, बाकी 2 उरतात. त्यानंतर इथे मेचे किती घेतो आपण, 3 घेतो. त्यानंतर जूनचे किती घेतो सर, 30 दिवसाला जर भाग दिला तर 2. त्यानंतर जुलैचे 31 दिवस असतात, म्हणून उरतात किती दिवस, तर 3. ऑगस्ट मध्ये मात्र सर आपल्याला काय करायचे आहेत, 15 दिवस घ्यायचे आहेत. 15 का, कारण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन येतो, म्हणजे 15ला तुम्ही जर 7 ने भाग दिला ना सर तर बाकी 1 उरते. आपल्याला बेरीज फक्त एवढ्यांचीच करायची आहे सर. बघा 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 14, 14 आणि 2 16, 16, 19 आणि 20 झाले 20.
20 म्हटल्याच्या नंतर या 20 ला काय करायचं आहे सर, आपल्याला 7 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. म्हणजे 7 दुनी 14, बाकी उरली 6. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सोमवार पासून 6 दिवस पुढे जायचं आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणून त्या वर्षामध्ये 15 ऑगस्ट जो आहे म्हणजे स्वातंत्र्य दिन जो आहे तो कधी येईल, तर रविवारी येईल. सर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. 3 मार्च 2004 या दिवशी जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? तर बघा 3 मार्च 2004, 3 मार्च 2004 ला कोणता वार आहे, तर इथे आमचा सर सोमवार आहे. काय आहे, सोमवार आहे. जर समजा 3 मार्चला सोमवार आहे तर 3 मार्च 2004, त्यानंतर 3 मार्च 2005, 3 मार्च 2006, त्यानंतर 3 मार्च 2007, 3 मार्च 2008, त्यानंतर 3 मार्च 2009, 3 मार्च 2010 आणि आपल्याला जायचं आहे सर 2011 पर्यंत. 3 मार्चचा वार आपल्याला काढायचा आहे सर. मग जर समजा आपण या पद्धतीने जर गेलो तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की हे लीप वर्ष आहे सर. आणि मागेही मी चर्चा करताना काय सांगितलेलं आहे, सर्वसामान्य वर्षामध्ये दिवस हा एका वाराने वाढत असतो. मग इथे जर समजा सर तुमचा सोमवार असेल तर इथे वार कोणता येईल, इथे येणार आहे तुमचा मंगळवार. त्यानंतर इथे कोणता येईल, तर इथे येणार आहे बुधवार, इथे येणार आहे गुरुवार. इथे काय होणार आहे बरं, तर इथे लीप वर्ष आहे म्हणजे वार 2 ने वाढणार आहे. गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार. इथे येणार आहे सर तुमचा शनिवार, त्यानंतर इथे येणार आहे रविवार, इथे येणार आहे सोमवार आणि इथे येणार आहे सर तुमचा मंगळवार. आणि 3 मार्च 2011 ला वार कोणता असेल सर, तर मंगळवार असेल. कोणता वार असेल, मंगळवार असेल सर. या पद्धतीने आपण दिनदर्शिकेवरती काही प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. म्हणून तुम्हाला सुद्धा सर्व गुरुजनांना 28 जूनच्या टीईटी साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.